हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे। श्री महादेवाचे दर्शन घेऊन लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने उपवास करतात। नमस्कार, मी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री। HCN न्यूजमध्ये आपले स्वागत। महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त संकेश्वर येथील श्री आद्य शंकराचार्य मठ येथे शिवभक्तांनी मोठी गर्दी केली। पहाटेपासूनच भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या। दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने मठात दाखल झाले। दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी नित्यपूजेनंतर दुपारी 12 वाजता विशेष पूजा व पालखी सोहळा उत्साहात पार पडला। सायंकाळीही नित्यपूजा आणि पालखी सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सायंकाळी 6 ते पहाटे 6 या कालावधीत यामपूजेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये रात्री 11:30 ते पहाटे 1:30 या वेळेत महानिशित पूजा श्री स्वामींच्या हस्ते विधिपूर्वक संपन्न झाली। ही पूजा विशेष मानली जात असल्याने दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती। गर्दीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना देवदर्शन व्हावे यासाठी मठाच्या आवारात स्क्रीनची विशेष व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी श्री महादेवास अभिषेक, पूजा, भजन, आरती तसेच पालखी सोहळा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला होता। मठ परिसरात सर्वत्र हर हर महादेवच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले। मंदिर परिसरात उपवास साहित्य, चाफा, फुले, साखर, नारळ, अगरबत्ती तसेच पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकाने आणि सनातन संस्थेच्या धार्मिक पुस्तकांचे स्टॉल्स थाटण्यात आले होते। दरम्यान मुंगळी तालुका गडिंग्लज येथील बाल अवधूत भजनी मंडळाने उत्कृष्ट आणि श्रवणीय भजने सादर करून भक्तांचे लक्ष वेधून घेतले। तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना केळी, राजगिरा लाडू, खिचडी आणि बदाम दूध असा प्रसाद वाटप करण्यात आला। प्रशासन आणि मठ व्यवस्थापनाने भाविकांसाठी योग्य नियोजन केल्याने दर्शन व्यवस्था सुरळीत पार पडली। सर्जेराव गायकवाड, HCN न्यूज, संकेश्वर।